पेशवाईचा अस्त झाला आणि ब्रिटिशांचं आगमन झालं आणि पेशवे पूर्व कालखंड म्हणजे 1212 ते 1818 हा जो कालखंड आहे तो मध्ययुगीन कालखंड म्हणून साहित्याकडे पाहिला जातो। आणि या कालखंडामध्ये भारतीय साहित्यामध्ये हिंदीमध्ये, मराठीमध्ये आणि संस्कृतमध्ये मोठ्या प्रमाणात स्थित्यांतर झालेला आहे। घटना बघा, जेव्हा सामाजिक परिवर्तन होतं, सांस्कृतिक परिवर्तन होतं, ऐतिहासिक परिवर्तन होतं, म्हणजे त्याला एक घटना जबाबदार असते आणि घटनेचा अन्वया तो लावण्याचा प्रयत्न करत असतो। बघा, म्हणजे 12व्या शतकाच्या अगोदरचा कालखंड म्हणजे इसवी पूर्व जे असा कालखंड आपण सगळं पाहतो, तथागत गौतम बुद्धांपासूनची एक परंपरा आहे ते, आणि दुसरं पूर्ण आपली हिंदू परंपरा एका बाजूला येतो। दोन्ही विचारधारा प्रवाह आलेला आहे 12व्या शतकापर्यंत। एकीकडे गौतम बुद्धांनी तथागत गौतम बुद्धांनी मांडलेला विचार, हे मूल्य तत्व मराठी साहित्यामध्ये, हिंदी साहित्यामध्ये, संस्कृत साहित्यामध्ये येतो। आणि दुसऱ्या बाजूला जे काही वेद पुराण म्हणजे जे काही हिंदू धर्माने मांडलेलं तत्वज्ञान, मूल्य, विचार आहे ते येतात। दोन्ही प्रवाह पुढे जाताना आपण घेत असताना 12व्या शतकामध्ये एकीकडे लिंगायत धर्माच्या माध्यमातून बसवेश्वरांनी सामाजिक क्रांतीचे अवरोध बनलं जातं।